कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिरवईनाथाच्या नावानं सांग भलं काय हवंय? ताई वर्गणी हवी होती। कसली वर्गणी? मंदिराचा जीर्णोद्धार करायचा। आत्ता वेळ नाहीये मला, तुम्ही नंतर या, निघा। अहो ताई, तुमच्या शेजार पाजारांनी सगळ्यांनी वर्गणी दिली। अहो राज्याध्यक्षांचं नाव एवढं मोठं आहे। हो काय झालं? हा मित्रा, तुला काय सांगायचं आहे आम्हाला? ब्रो म्हणत होता की तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे, प्लीज सांग ना। काही टेन्शन छे? हे जरा थांबा नेत्रा, तू बोल। विरोचक शुद्धीवर आलाय। त्यामुळे आता सगळ्यांनीच खूप जपून राहायला हवं। हे घ्या। काय ताई, मस्करी करता का आमची? अहो राज्याध्यक्षांचं एवढं मोठं नाव आहे आणि फक्त एवढीच वर्गणी? ताई मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवायचा आहे। हे बघा, सोन्याचा मुलामा चढवा नाही तर आणि काही करा, मी देते ना वर्गणी, ती घ्या आणि निघा ना तुम्ही। अहो ताई, आमचे महाराज सांगतात, महाराज म्हणजे कीर्तनकार बुवा, की देवळात देवाबरोबर काही महत्वाचं असतं तर तो म्हणजे देवळाचाच कळस। कळस म्हणजे ही पवित्र गोष्ट आहे। कळसाचं लांबून जरी दर्शन घेतलं ना तरी देवळातल्या देवाचं दर्शनाचं पुण्य मिळतं आपल्याला। प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा। काहीही झालं तरी विरोचकाच्या समोर जायचं नाही। पण विरोचकाला ती वशीकरणाची शक्ती परत मिळाली आहे का? तन्मय, रिलॅक्स, असं काही नाहीये। मग काय झालंय नेत्रा? आम्हाला का बोलवलंय असं? मी आणि नेत्रा वाऊशीला जातोय। आता पंचपेटिकेतली 5वी पेटी कुठे आहे ते कळलंय। कुठे पेटी ते मी तुम्हाला सांगते नंतर। कळस म्हणजे देवाचं घरच आहे। देवाची सगळी ऊर्जा त्या कळसातच सामावलेली असते। मग कळस पण सोन्याचाच हवा ना? शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते। आमचे महाराज सांगतात, देवलोक आणि पृथ्वीलोकाला जोडणारा दुवा म्हणजे कळस। एक पेटी काळ बनवणी राहते अधांतरी, शोध घ्यावा पण कसा, ती ना भुवरी ना अंबरी, कळस। हा ताई, कळस म्हणजे पंचपेटिकेतली 5वी पेटी बाबुशीला त्रिनयनीच्या देवळातच आहे। हे घ्या। अख्खं मंदिर सोन्याचं करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।